यानंतर आपण पाहणार आहोत प्रकरण 5 प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. यामध्ये आपण पाहणार आहोत जैन धर्म, बौद्ध धर्म, ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म आणि पारसी धर्म. या आपण 6 धर्मांबद्दल माहिती पाहणार आहोत. वेदकाळाच्या शेवटी यज्ञविधींमधील बारीक सारीक तपशिलांना नको एवढे महत्त्व आले. या तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते. इतरांना ते मिळवण्याची मोकळीक राहिली नाही. वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत गेले. माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला यावर त्याचे समाजातील स्थान ठरू लागले. त्यामुळेच उपनिषदांच्या काळांपासून धर्माचा विचार यज्ञविधींपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते. परंतु उपनिषदांमधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यांवर भर देणारा होता. सर्वसामान्यांना समजायला अवघड होता. त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले, जसे शिवभक्तांचा शैवपंथ आणि विष्णुभक्तांचा वैष्णवपंथ. या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे लिहिली गेली. इसवी सन पूर्व 6व्या शतकात सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचारप्रवाह निर्माण झाले. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे याची जाणीव अनेकांना झाली. त्यातून पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले. व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्त्वाचा नसतो हे या धर्मांनी ठळकपणे मांडले. त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवले. नवीन विचारांच्या प्रवर्तकांमध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे. जैन धर्म, यामधील पहिला धर्म पाहूया. जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मांपैकी एक धर्म आहे. या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे. धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थकर असे म्हणतात. जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थकर होऊन गेले आहेत. वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थकार होते. हे महत्त्वाचं आहे. वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील कितवे तर 24वे तीर्थकर होते. आता आपण वर्धमान महावीर यांच्याबद्दल माहिती पाहूया. तर इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो त्या राज्यामध्ये प्राचीन काळी वृज्जी नावाचे एक महाजनपद होते. त्याची राजधानी होती वैशाली. वैशाली नगरचा एक भाग असलेला कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला. त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते. वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरदाराचा त्याग केला. 12.5 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. हे ज्ञान केवल म्हणजेच विशुद्ध स्वरूपाचे होते, म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारांवर विजय मिळवणे. असा विजय त्यांनी मिळवला, म्हणून त्यांना जिन म्हणजेच जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले. जिन या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो. विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते. ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्ष उपदेश केला. लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधत. त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकारांनी ज्या सभा घेत त्यांना समवसरण असे अर्धमागधी भाषेत म्हणत असत. हे समवसरण समतेवर आधारलेले असे. या समवसरणांमध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश असे. यानंतर आपण पाहणार आहोत पंचमहाव्रते. पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळायचे 5 नियम. यामध्ये पहिला नियम आहे अहिंसा. कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असे वागू नये. त्यानंतर आहे सत्य. प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी. त्यानंतर आहे अस्तेय. स्थेय म्हणजे चोरी. दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी. चोरी न करणे म्हणजे अस्तेय. त्यानंतर चौथा आहे अपरिग्रह. मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो. असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह. आणि शेवटचे आहे 5वे ब्रह्मचर्य. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. ही झाली पंचमहाव्रते. आता त्यानंतर त्रिरत्ने पाहूया. त्रिरत्ने म्हणजे एक, त्यातलं पहिलं आहे सम्यक दर्शन, दुसरे सम्यक ज्ञान आणि तिसरे सम्यक चरित्र.
ही 3 तत्वे. सम्यक या शब्दाचा अर्थ आहे संतुलित. यामधलं पहिलं पाहूया सम्यक दर्शन. तीर्थकारांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे. सम्यक ज्ञान म्हणजे तीर्थकारांच्या उपदेशाचा आणि तत्वांचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे. आणि सम्यक चरित्र, पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे. उपदेशाचे सार. महावीरांच्या उपदेशातील अनेकांत वाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. अनेकांत या शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे. सत्याचा शोध घेताना विषयाचा केवळ एखादा दुसरा पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून त्या विषयाच्या अनेक पैलूंकडे लक्ष देणे आवश्यक असते, असे या सिद्धांतात मानण्यात आले आहे. या सिद्धांतामुळे समाजामध्ये स्वतःच्या मतांविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही. दुसऱ्यांच्या मतांविषयी सहिष्णुता निर्माण होते. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चरित्रावर अवलंबून असतो, अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती. स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे अनेक मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते. मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या, जगा आणि जगू द्या, असा उपदेश त्यांनी केला. यानंतर पुढचा धर्म आपण पाहणार आहोत, बौद्ध धर्म. बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेर अनेक देशांमध्ये झाला. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. गौतम बुद्ध यांच्याबद्दल माहिती पाहूया. इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव होते शुद्धोधन आणि आईचे नाव होते मायादेवी. गौतम बुद्धांचे मूळ नाव होते सिद्धार्थ. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले जाते. मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला. त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते. त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधी वृक्ष असे म्हणतात. तसेच उरुवेला या स्थानाला बोधगया असे म्हणतात. त्यांनी त्याचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले होते. या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्यास धम्म असे म्हटले जाते. या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली, म्हणून या घटनेला धम्मचक्कप्रवर्तन असे पाली भाषेत म्हटले जाते. संस्कृतमध्ये त्याला धर्मचक्रप्रवर्तन असे म्हटले जाते. नंतरच्या काळात त्यांना धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्षे चारिका केली. चारिका म्हणजे पायी फिरणे. त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केला. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात. त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढील प्रमाणे आहे. आर्य सत्य. मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत. त्यांना आर्य सत्य म्हटले आहे. एक आहे दुःख. मानवी जीवनात दुःख असते. दुसरे आहे दुःखाचे कारण. दुःखाला कारण असते. तिसरे आहे दुःख निवारण. दुःख दूर करता येते. आणि चौथे आहे प्रतिपद. प्रतिपद म्हणजे मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले जाते. पंचशील. गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले. त्या नियमांनाच पंचशील असे म्हणतात. प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे, चोरी करण्यापासून दूर राहणे, अनैतिक आचरणांपासून दूर राहणे, असत्य बोलण्यापासून दूर राहणे, मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे. बौद्ध संघ. आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते. बुद्धांप्रमाणे भिक्खू ही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता. त्यांना भिक्खुनी असे म्हणतात. बौद्ध धर्मात सर्व वर्णात व जातींमधील लोकांना प्रवेश होता. उपदेशाचे सार. गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. वर्ण वगैरेंच्या आधारे मानली जाणारी विषमता नाकारली. जन्माने कोणी श्रेष्ठ व कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरूनच श्रेष्ठ कनिष्ठ ठरते. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते. हे त्यांचे वचन विख्यात आहे. ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयीचे त्यांचे चिंतन दर्शवते.
त्यांनी पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला. यज्ञासारख्या कर्मकांडाला विरोध केला. त्यांनी उपदेशलेली प्रज्ञा, शील इत्यादी मूल्ये मानवाचे कल्याण साधणारे आहेत. सर्व प्राणीमात्रांविषयीची करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते. गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक आहे. लोकायत किंवा चार्वाक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचारप्रवाहही महत्त्वाचा आहे. त्याचा भर स्वतंत्र विचारावर होता. त्याने वेदांचे प्रामाण्य नाकारले. प्राचीन काळात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले. कालांतराने ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम आणि पारसी हे धर्म भारतीय समाजात रुजले. पुढे आहे ज्यू धर्म. ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या 1 ते 3 शतकात केरळमधील कोची येथे आले असावेत. ज्यू धर्माला यहुदी धर्म असेही म्हटले जाते. देव एकच आहे असे ज्यू धर्मीय मानतात. ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे. त्यांच्या प्रार्थनास्थळाला सिनॅगॉग असे म्हणतात. पुढील धर्म आहे ख्रिश्चन धर्म. ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली. तो जगभर पसरला आहे. येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या 1 शतकात केरळमध्ये आले. त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सन 52 चर्चची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे. तो सर्वांना प्रेमळ पिता आहे आणि सर्वशक्तिमान आहे. येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आले होते असे मानले जाते. आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत. आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील. चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितलेले आहे. बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असे म्हणतात. पुढील धर्म आहे इस्लाम धर्म. इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. अल्लाह एकच असून मोहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश पैगंबरांमार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथातून प्रकट झालेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. या शब्दाचा अर्थ अल्लाहला शरण जाणे असाही होतो. सर्व काळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे. तो सर्वशक्तिमान आणि परमदयाळू आहे असे इस्लाममध्ये सांगितले आहे. मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे असे मानलेले आहे. मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन पवित्र कुराण या धर्मग्रंथात केलेले आहे. भारत आणि अरबस्थान यांमध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. अरबस्थानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यांवरील बंदरांना भेट देत असत. इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबस्थानात इस्लाम प्रसार झाला. त्याच शतकात अरबी व्यापाऱ्यांमार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले. इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मस्जिद असे म्हणतात. यानंतर पुढील धर्म आहे पारसी धर्म. पारसी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांमध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारसी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव आहे अवेस्ता. ऋग्वेद आणि अवेस्ता यातील भाषेमध्ये साम्य आहे. पारसी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले म्हणून त्यांना पारसी असे या नावाने ओळखले जाते. ते प्रथम गुजरातमध्ये आले. ते इसवी सनाच्या 8व्या शतकात आले असावेत असे काहींचे मत आहे. झरतुष्ट्र हे पारसी धर्माचे संस्थापक होते. अहुर मजद या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. पारसी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या 2 तत्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळांमध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो. त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही 3 प्रमुख आचरण तत्वे हा पारसी विचारसरणीचा गाभा आहे. तर हे होते आपले प्रकरण 5वे, प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह.